येस. श्रवण पाणी दे ना. आहे की नाही? नाही चालू आपल्याला बघून पाणी पिऊन ग्लास देतो ना. चित्रताई लाडसाहेब, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज भाऊबीजेच्या निमित्तानं मागील 20 ते 25 वर्षापासून तुम्ही एकत्र भाऊबीज साजरी करताय. कसं वाटतंय चित्रताई? सगळ्यात आधी तुम्हाला सालाबादाप्रमाणे यावर्षी दादा घरी आलाय. नाही, खूप छान वाटतंय. मी तर येतानाच म्हटलं आमच्या नात्याला कुणाची दृष्ट लागू नये, की गेली 20-25 वर्ष हा जो एक प्रघात, रक्षाबंधनला मी जाणं आणि दादाने भाऊबीजेला माझ्या घरी येणं आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे. कारण ही नाती जी असतात ही अत्यंत बळ देतात, ऊर्जादायी अशी ही नाती असतात. आणि हे नातं आपण जे म्हणतो बहीण भावाचं एक पवित्र नातं, असं आमचं नातं तर रक्ताच्या पलीकडचं नातं आहे, की आम्ही राजकारणामध्ये असूनही आमची जी भावनिक जे आहे, आमचं नातं जे आहे ते आम्ही जपलंय आणि आम्ही ते वाढवलंय. याचा मनापासूनचा आनंद आहे. दादाचं माझ्या घरी येणं म्हणजे माझ्या घरासाठी उत्सव असतो. वहिनी दरवर्षी या वेळेला येते. आज तुम्ही बघितलं माझा परिवार दादाला घ्यायला, त्याचं वेलकम करायला खाली गेला. आम्हाला सगळ्यांना आनंद असतो की, आणि एक आधार असतो की माझा भाऊ माझ्यासोबत आहे. तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात की आमच्या सगळ्या चढ आणि उतारामध्ये, सगळ्या ग्राफमध्ये, पॉलिटिकल ग्राफमध्ये, पर्सनल ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी माझा दादा खंबीरपणे माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा असतो. त्याच्या इथे जर काही झालं तर माझे डोळे पाणवतात, माझ्याकडे जर काही झालं तर त्याचे डोळे पाणवतात. याहून आणखीन नातं काय असू शकतं? आणि त्यामुळे खरंच आमच्या नात्याला कुणाची दृष्ट लागू नये, आज स्वामींकडे मी सकाळी तीच प्रार्थना केली आहे. नाही, पण कधीही, म्हणजे तो वेगळ्या पक्षात होता, मी वेगळ्या पक्षात होते. आधी आम्ही एकाच पक्षात होतो त्यावेळेला तर आम्ही जायचोच, पण जेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये होतो तेव्हाही आमच्या नात्यामध्ये राजकारणामुळे कधी खंड पडला नाही. म्हणून मी घेऊन आलो. राजकारणामुळे आमच्या नात्यात कधी खंड पडला नाही की आता तू पार्टीत वेगळा आहे म्हणून चित्रा आता तू काय माझ्याकडे येऊ नको किंवा मी तुझ्याकडे येणार नाही, असं दिखावेपणाचं, लोकांना दाखवण्यासाठीचं असं नाटक आम्ही आमच्या नात्यात कधीच केलं नाही. आणि हेच अखंड आणि अक्षय राहावं हीच प्रार्थना आहे आज प्रभूचरणी. पण या विषयावर एक गोष्ट आहे की माननीय पवारसाहेबांच्या पक्षात ही होती, पण शरद पवार साहेबांकडे कधी तुम्ही दुसऱ्या पक्षात आहेत म्हणून भेटू नका वगैरे असं कधीही बंधन मला वाटत नाही की कधी तिकडे होतं. आणि देवेंद्रजींकडे पण होतं. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही एकत्र होतो. पण मग शेवटी म्हटलं आता येऊनच जाता येईल. आणि आज खरी तर ताईसाठी ही माझ्यासाठी आनंदाची दिवाळी आहे की ताई भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर देवाभाऊंच्या नेतृत्वात प्रवेश केल्यानंतर ही ताईची आमदार म्हणून पहिली दिवाळी. हो, हे खरंच आहे. त्यामुळे आमदार भाऊ आणि आमदार बहीण अशी. मुख्यमंत्र्यांची चर्चा समजले की 2019 पर्यंत देवाभाऊ हेच राज्याचं नेतृत्व करतील, कारण की फार वेगवेगळी चर्चा राष्ट्रीय वर्तुळात सुरू होती की दिल्ली दरबारी कदाचित जातील, राष्ट्रीय अध्यक्ष होतील किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात जातील. पण आता त्याच्यावर पडदा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पाडलेला आहे. नाही, मला वाटतं की ह्या कोणीतरी टेबल बातम्या बनवतं. देवाभाऊच महाराष्ट्राचे 29 पर्यंत मुख्यमंत्री राहतील हे ठाम आहे. कारण राज्याला आज जर एक सक्षम महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल आणि जर देशाची आर्थिक परिस्थिती 3 नंबरवर आणायची असेल तर महाराष्ट्राचा त्यामध्ये खूप मोठा हातभार असतो. त्यामुळे महाराष्ट्र ज्या वेळेला पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. आणि हे आपण कैकदा पाहिलं आहे की दिल्लीचेही तख्त राखती महाराष्ट्र माझा. त्यामुळे देवाभाऊ जर महाराष्ट्रात असतील तर निश्चितपणे महाराष्ट्राची अर्थनीती पुढे जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल,
इतर गोष्टी असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे असतील, वैद्यकीय असतील, शैक्षणिक असतील, ह्या सर्व गोष्टीला 5 वर्षामध्ये एक प्रारूप स्वरूप देऊन या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊ करतील आणि देवाभाऊच महाराष्ट्राचे पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. हे काल त्यांनी देखील सांगितलंय आणि आमची सर्वांचीच ही इच्छा आहे. त्यामुळे टेबल बातम्या ज्या बनवतात त्याला तुम्ही खतपाणी घालू नका एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आज संजय राऊत म्हणतात की 2029 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे आणि केंद्रात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाही, संजय राऊत काय म्हणतात तर दिवाळीच्या दिवशी त्यांना मी वाईट शब्द वापरू इच्छित नाही, परंतु संजय राऊत हा संजय राऊत जे बोलतात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण 28 नंतर संजय राऊत खासदार राहतील की नाही हा प्रश्न त्यांना पहिला विचारायला पाहिजे. भाऊबीज सुरू आहे पण भावाभावांचं प्रेम पण मुंबईत खूप चर्चेत आहे राज्यात. खरं कसं आहे की हे जे म्हटलं हे रक्ताचं नातं एक भावनिक आणि पवित्र नातं आहे, पण जेव्हा रक्तामध्ये राजकारण झिरपतं ना त्यावेळेला मग राजकारण ठरवतं त्या नात्याची जवळीक काय असावी. पण मला असं वाटतंय की हेही नसे थोडके की आज आमच्या देवाभाऊंमुळे 2 भाऊ एकत्र येत आहेत आणि आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरून देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील की तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण आज हे दोघं एकत्र आलेले आहेत. आणि मला तर आज सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे की त्यांनी रक्ताच्या नात्यामध्ये राजकारण आणलं. इतके वर्ष बहिणी आपल्या भावाला त्याचं आजचा दिवस काय असतो, भावाचं सुख चिंतण्याचा दिवस असतो, त्याचं अभिष्ट चिंतन करण्याचा दिवस असतो आणि अतिशय ऑस्पिशियस दिवस आहे. आणि या पवित्र दिनी राजकारणामुळे बरेच वर्ष दादा या बहिणी या वंचित होत्या आणि आज त्यांच्यासाठी पण मला त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या की आज त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे. आणि मग पुन्हा हेच की खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत की त्याच्यामुळे इतके वर्ष ज्या बहिणी आपल्या भावाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वंचित होत्या त्या आज त्या ठिकाणी आलेल्या आहेत. राजकारणाचा फायदा झाला असं म्हणतात. नाही, मी म्हटलं ना तुम्हाला की जेव्हा नात्यामध्ये राजकारण झिरपतं, रक्तामध्ये राजकारण झिरपतं, तेव्हा मग ते राजकारणच ठरवतं की या नात्याला किती जवळ आणायचं आणि किती लांब आणायचं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्ही राजकारणामध्ये आमची भावनिक जवळीक जे आहे ती आम्ही जपतो, आमचं नातं जपतो आणि हे आमच्यासाठी मला वाटतं दादा आपल्याला खूप महत्वाचं आहे. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा रोल आहे. नाही, आता असं जे आता आपण सगळं जे सिनारिओ जो आपण आता पाहतोय की कुणामुळे एकत्र त्याच्यामध्ये आले. मी फार सोप्या भाषेत सांगतो, शोलेतला डायलॉग आहे तो, 50-50 कोस दूर जब बच्चा रोता है तो माँ कहती है की बच्चे सो जा. कसं आहे ते की राजकारणामध्ये ज्या वेळेला जब डर लगता है देवा भाऊ का तो लोग कहते हैं कि अब एक हो जा नहीं तो आगे कुछ नहीं होने वाला है. त्यामुळे मला वाटतं की बघा काय एकत्र आले. राजसाहेब आमचे मित्र आहेत आणि मित्र राहतील काय. उद्धवजींबद्दल पण आमचा राजकीय वैर असू शकतं, वैयक्तिक वैर काहीच नाही. आज जर त्यांना असं वाटत असेल की ते दीपावलीच्या दिवशी की आम्ही एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही काहीतरी घडवू शकतो तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रयत्न आहे. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे की महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचंच जिल्हा परिषदा येतील, महायुतीच्या नगरपालिका येतील आणि मुंबई महानगरपालिकेवरती कोण 2 भाऊ अजून 2 उरलेले पण एकत्र आले तरी चालतील, पण महायुतीचाच महापौर बसेल ही मला पूर्णपणे खात्री आहे. किती मोठं आव्हान असणार आहे, कारण इकडे 2 ठाकरे, परत समोर काँग्रेस लागणार आहे आणि मला वाटतं की आव्हानच नाही आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी म्हणजे खरी राष्ट्रवादी पार्टी, रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अनेक छोटे पक्ष. कारण महायुतीचा समन्वयक म्हणून विधानसभेत देखील छोट्या छोट्या पक्षांच्या 22 छोट्या घटक पक्षांची मोठ बांधायचं काम मी केलं होतं देवेंद्रजींच्या आशीर्वादाने, एकनाथजींच्या आशीर्वादाने. आणि महाराष्ट्रात, मुंबईत देखील त्याच पद्धतीमध्ये पुन्हा एकदा ती जिम्मेदारी निश्चितपणे मला देवाभाऊ देतील याची मला खात्री आहे. आणि या मुंबईच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये लोकांना वाटतंय की 2 भाऊ आले म्हणून मुंबईत काहीतरी घडेल आणि त्या पद्धतीतली मागची एक निवडणूक तुम्हाला आठवत असेल, छोटी निवडणूक होती. नंतर ठाकरे ब्रदर्सनी सांगितलं की आम्हाला ही निवडणूकच माहीत नव्हती. खरे तर बेस्टच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ठाकरे ब्रँड वर्सेस प्रसाद लाडा एकटा लढला. माझ्याबरोबर फक्त प्रवीण दरेकर होते आणि
ब्रँडचा बँड वाजवायचं काम आम्ही केलं. Yes. 21 वरनं 0 वरती आणून दाखवलं. शेवटी त्यांना त्यांचा बेस्ट कामगार सेनेचा अध्यक्ष बदलावा लागला, सरचिटणीस बदलावा लागला. आणि उद्धव ठाकरेंनी भारतीय कामगार सेनेची कधी बैठक घेतली नव्हती, ती बेस्ट कामगार सेनेची बैठक घ्यावी लागली. अशी परिस्थिती त्या ठाकरे ब्रँडची करून ठेवण्याच्या मागे आमचा हात होता. त्यामुळे हे येतो झाकी ती मथुरा काशी बाकी थी. आता ह्याच्या पुढची जी निवडणूक आहे यामध्ये तर आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्राताई वाघ, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात अनेक नेते ह्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये ह्यांना यांची जागा निश्चितपणे दाखवेल. मुंबईची जनता ही सुशिक्षित जनता आहे. मुंबईची जनता ही विकासाला बघणारी जनता आहे. त्यामुळे आज मुंबईचं बदललेलं स्वरूप इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतलं असेल, रोड डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं असेल, BTT चाळीचा विकास असेल, धारावी पुनर्विकासाचा विकास असेल, अभ्युदय नगरचा विकास असेल, अनेक म्हाडा वसाहतीचा विकास असेल, यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि याच मुद्द्याला BSTमध्ये मी तारून धरलं होतं की कोविडमध्ये ज्या लोकांनी काम केलं त्यांना कोविड भत्ता देण्याचा निर्णय माननीय उद्धवजींनी केला आणि कोविड संपल्यानंतर ते विसरून गेले आणि त्यांना दिला नाही. तो कोविड भत्ता देण्याचं काम माझ्या नेतृत्वात देवेंद्रजींनी केलं आणि त्यामुळे 104 कोटी रुपयाचा कोविड भत्ता सर्वसामान्य माझ्या कामगारांना मिळाला. मागच्या 2 वर्षापासून जेव्हापासून BST युनियनमध्ये श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून माझं नेतृत्व पुढे आलं, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मागच्या वेळेला 39,000 रुपयाचा बोनस आणि यावेळेला 29,000चा बोनस आणि यावेळेला 31,000चा बोनस, अशा प्रकारचा बोनस देखील BSTला मिळाला आहे. आणि BSTचे देखील आता अच्छे दिन येतील याची मला खात्री आहे. पण या निवडणुकीत सुद्धा ठाकरे ब्रँड जो आहे ती चर्चा सुरू आहे, जोरदार ताकद लावताना पाहायला मिळते. ठाकरे ब्रँडचं आव्हान किती समजतं? नाही, मी सांगितलं ना, आता आव्हानच नाही आहे. ब्रँडचा बँड वाजवायचं काम केलं आणि शेवटी त्यांना सांगावं लागलं की निवडणूक आम्हाला माहितीच नव्हती. अहो, बॅनर तुम्हीच लावलेत ना. सुहास सामंत तुमचाच माणूस होता ना, संदीप देशपांडे पण तुमचाच माणूस होता ना व्यासपीठावर जाऊन बोलणारा, बाळा नांदगावकर तुमचेच नेते होते ठाकरे ब्रँडच्या व्यासपीठावरती. आणि मग त्या ब्रँडनी सांगावं की आम्हाला माहीत नाही, असं कधी होत नाही. आम्ही निवडणूक लढत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून नाही तर आम्ही श्रमिक उत्कर्ष सभा म्हणून आणि सहकार म्हणून लढलो. कारण सहकाराच्या निवडणुका या ब्रँडवर होत नाही, तर सहकाराच्या निवडणुका या जनतेच्या केलेल्या कामावर होतात. पण खरं तर सांगायला गेलं तर सहकारात आणि यांचा काडी मात्र संबंध नाही. त्यामुळे सहकारातला सहकार नेता प्रवीण भाऊ माझ्याबरोबर होता आणि त्यामुळे ही निवडणूक आम्ही फार सोप्या पद्धतीने जिंकली. तरी देखील टोटल मतदानापैकी 1732 मतं माझी इनव्हॅलिड झाली आणि माझे जवळजवळ 9 उमेदवार हे फक्त 32 आणि 34 मताच्या फरकाने पडले. नाहीतर अजून ह्यांचा बँड वाजला असता. ह्यांच्यात तर काही उमेदवारांचे डिपॉझिट गेले, ते देखील चेहरा दाखवू शकले नाहीत. ही परिस्थिती आहे ब्रँडची. फडणवीस यांना महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणून संबोधलं जातं. त्याच देवाभाऊंवर भाऊबीजच्या दिवशी संजय राऊत आरोप करतात, म्हणतात की त्यांना शिंदेचा आणि अजितदादांचा पक्ष फोडायचा आहे. भूगर्भातले धक्के जाणवायला आता सुरुवात होती. बघा, रोज सकाळी टीव्हीवर यायचं, काहीतरी धमाका करायचा, फटाके वाजवायचं, दिवसभर चॅनलवर चालायचं, हा संजय राऊतांचा धंदा झालेला आहे आणि दुसरं त्याला काही काम नाही आहे. त्यामुळे ज्या एकनाथ शिंदेना हात देऊन देवाभाऊंनी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री केलं आणि ज्या शिवसेनेमध्ये कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला सोडून जी शिवसेना चालली होती, ती खरी शिवसेना उभं करण्याचं काम जे एकनाथ शिंदेंनी केलं, त्याला हातभार देण्याचं काम माननीय आमच्या देवाभाऊंनी आणि राष्ट्रीय आमचे नेते अमितभाई शहानी केलं. त्यामुळे मला वाटतं की खऱ्या अर्थाने शिवसेना जर उभी कोणी केली तर ती एकनाथ शिंदेंनी केली आणि त्याच्या मागे देवाभाऊ होते. अजितदादांच्या माध्यमातून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा ग्रामीण भागातला पक्ष उभा करण्याचं काम अजितदादांनी केलं, त्याला मदत देवाभाऊंनी केली. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात याला राजकीय फार महत्त्व देण्याची गरज नाही. कसं आहे की दादाचं स्वतःचं कर्तबगारी त्याने वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. तुम्ही पाहिलं जसं बेस्टचा एक जबाबदारी त्याला दिली आणि विजयश्री खेचून आणली. इतके वर्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा किंवा आपल्या युनियनचा त्या ठिकाणी झेंडा नव्हता, ती विजयश्री खेचून आणायचं काम आज प्रसाददादाच्या माध्यमातून झालंय. विविध जबाबदाऱ्या त्याने अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये कर्तृत्वाला फार महत्व आहे. काम करणाऱ्या माणसाला नेहमी त्याच्या हाताला काम देण्याची जबाबदारी ही पक्ष घेत असतो. आणि मला विश्वास आहे, आजच्या दिवाळीच्या दिवशी मला हा विश्वास आहे की माझा दादा याला अतिशय चांगली अशी जबाबदारी आमच्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ हे नक्की त्या ठिकाणी देतील.
आणि जे माझ्या मनात आहे, जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे. प्रत्येक बहिणीला वाटतं आपल्या भावाने मोठं व्हावं, यशाची शिखरं त्या ठिकाणी गाठावी. त्याच पद्धतीने माझा भाऊ मंत्रिपदावर सुद्धा विराजमान होईल, हाही मला विश्वास आहे. काल मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये मुंबई संदर्भात वक्तव्य केलं होतं. मुंबईमध्ये महायुती बीएमसी निवडणुकांना सामोरं जाईल असं त्यांचं एकमत दिसलं. त्या उलट किंवा त्या विपरीत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. भाई जगताप जे पूर्वीचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष होते, त्यांनी वेगळी भूमिका किंवा स्वबळाची भाषा बोलून दाखवली. त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना विद्यमान मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना दिल्लीकडे बोट दाखवावं लागलं. मतभेद दिसत आहेत महाविकास आघाडीवर. नाही, महाविकास आघाडीने कोणी एकत्र यावं कोणी न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की ज्या राज ठाकरेंचं राजकारण आम्ही पाहिलंय, स्पष्ट वक्ता, स्पष्ट नेतृत्व आणि बाळासाहेबांसारखा रुबाबी राजकारण करणारा नेता म्हणून काँग्रेसबरोबर राज ठाकरे जातील याबद्दल मला स्वतःला शंका वाटते. परंतु हा त्यांचा शेवटी पक्षाचा निर्णय, त्यांचा पक्ष ते निर्णय घेतील. त्यांना महाविकास आघाडीत जायचं का ठाकरे आणि ठाकरे एकत्र लढायचं. पण महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे एकत्र आहोत, आमच्या नेत्यांनी देखील सांगितलंय. आणि महायुती समन्वयक म्हणून मी देखील सांगतो की महायुती म्हणूनच आम्ही मुंबईमध्ये निवडणुका लढू आणि निश्चितपणे महायुतीचा महापौर या मुंबई महापालिकेवर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. सर, कल्याणमध्ये घटना घडली आहे की फटाकड्याच्या वादावरून वाद झाला आणि काही गावगुंडांनी 8 ते 9 घरांची जी आहे ती तोडफोड केलेली आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्र्यापदाचा कारभार आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्या गावगुंडांवर कारवाई केली जाईल. आपण नाशिकमध्ये पाहिलं, गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचं काम देवाभाऊच्या सरकारने केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती जर पुढे येणार असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर देवाभाऊचा बुलडोझर चालवला जाईल याची मला खात्री आहे.